फिरते। श्रीमंत वारकरी एक्सप्रेस न्यूजमध्ये मी ज्ञानेश्वर मुळे आपलं सहर्ष स्वागत करत आहे। या ठिकाणी ब्रह्मलीन असणारे आपले प्रकाशगिरीजी महाराज यांच्या 7 तारखेला सोडशीचा कार्यक्रम आहे आणि त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवणारे सर्व भाविकांना विनम्र अभिवादन असं आहे की या ठिकाणी सोडशीचा कार्यक्रम होणार आहे। पण या ठिकाणी काही गावकरी मंडळी बाबाजी आहेत, मौनगिरी बाबा आहेत, मौनगिरी बाबा या ठिकाणी अधिष्ठित आहेत। तर मौनगिरी बाबांच्या बाबतीमध्ये दोनच की त्यांनी 16 वर्ष मौन तप केलेलं आहे। तसेच या ठिकाणी उटवत ह्या शिवारामध्ये हे स्थान आहे। इथून रामनगरपासून 12 किलोमीटर अंतरावर, तसेच उटवत गावावरून एक अर्धा किलोमीटर अंतरावर आणि उटवत गावाच्या शिवारात असलेले हे स्थान आहे आणि प्रसिद्ध स्थान आहे। तरी सर्व भाविक लाखो भाविक या ठिकाणी येत असतात। तर लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये मी विनंती करतो की गावकरी मंडळी या ठिकाणी पुंजाराम महाराज आहे, त्यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो। आपलं काय मत आहे की जेणेकरून बाबांच्या विषयी आपली काय श्रद्धा आहे? मी पुंजाराम शिंदे, मुक्काम पोस्ट उटवत, तालुका जिल्हा जालना, महंत मौनगिरीजी बाबा, तेरामडी, जुना आखाडा, हरिद्वार। मी बाबांचा भक्त आहे आणि झालेले बाबा प्रकाशगिरी महाराज यांच्या सोहळ्यानिमित्त सर्व भाविक भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे। सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। तसेच या ठिकाणी भोसले भाऊ आहेत, तेही बाबांचे प्रकाशगिरी बाबांचे शिष्य होते आणि तसेच मौनगिरी बाबांचे सुद्धा शिष्य आहेत। भोसले मामांचं या ठिकाणी असं मनोगत आहे की लॉकडाऊन असल्यामुळे सर्व ग्रामस्थ मंडळी तसंच न्यूज चॅनलवर जे कोणी येत असतील भाविक भक्तांना विनंती करतो सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आहे त्या ठिकाणी ज्याला येऊ वाटतं त्यांनी या ठिकाणी येऊन सोशल डिस्टन्सिंग पाळून आपण बाबांना सहकार्य करायचे। त्याच पद्धतीने कोणत्याही कोरोनाच्या नियमाचं भंग न करता बाबांचं सोडशीच्या कार्यक्रमाचा उत्तर कार्याचा आपण या ठिकाणी कार्यक्रम पार पाडायचा आहे।